दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा आपण सगळेच करतो. वही पुस्तकांची, संगणकाची देखील पूजा करतो. अंकांची सरस्वती रेखाटतो आणि ते सरस्वती पूजन खऱ्या अर्थाने षष्टीपासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत असते. ते केवळ नवरात्रीतच नाही तर आयुष्यभर केले पाहिजे. जो सरस्वतीचा उपासक असतो त्याला लक्ष्मीची कमतरता राहत नाही. कारण विद्वान सर्वत्र पूजतो. अर्थात ज्ञानी, माहितगार, हुशार माणसांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. अशा व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाचा यथायोग्य मोबदला देखील मिळतो. त्यामुळे आपसुकच लक्ष्मीचे आगमन हे आपल्याकडे होत असते. सरस्वती पूजन हा एक हिंदू धार्मिक आचार आहे. वसंत पंचमी आणि विजयादशमी हे 2 दिवस सरस्वती पूजन केले जाते. उत्तर भारतात सरस्वतीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी करतात, तर महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी ही पूजा केली जाते. दसरा हा भारतातील सर्वात मोठा सण आहे आणि त्या दिवशी प्रभू श्रीराम आणि देवी दुर्गा यांची पूजा केली जाते. तर या दिवशी सरस्वती पूजन देखील केलं जातं. सर्वांनाच माहीत आहे की दसऱ्याच्या दिवशी आपण देवी सरस्वतीचं जे यंत्र आहे तर त्याची आपण पाटीवरती, वहीवरती काढून त्याची आपण पूजा करत असतो. या दिवशी देवी सरस्वतीची आपल्या मुलांवरती कृपा व्हावी, आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठीच प्रत्येक आईने उद्या एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये. प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं. मग ते व्यापार असू द्या, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, शेती असू द्या, अभ्यास असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रात माझा मुलगा किंवा माझी मुलगी नेहमी पुढे असावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तर त्यासाठीच उद्या आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. त्यांना जो काही नजरदोषेचा त्रास होत आहे, त्यामुळे काय होतं की मुलांचा स्वभाव हा हट्टी, चिडचिडा, तापट होत असतो. ते कधीच मोठ्या माणसांचं ऐकत नाही किंवा अभ्यास करण्याचा कंटाळा करतात. लहान मुलं असतील तर बघा ते खूप हट्टी असतात. मोठे मुलं असतील तर अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. अभ्यास जर केला तर ते लक्षात राहत नाही. किंवा मग खूप हुशार मुलगा असेल तर बघा अचानकच अभ्यासातलं लक्ष हे त्यांचं कुठेतरी कमी होत असतं. या सर्व समस्यांना आई सामोरे जात असते. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरीमध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतात. अनेक उच्च प्रतीचं आपण शिक्षण घेतो तरीही पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही किंवा ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाही. कारण का घरामध्ये मुलांना थोडाफार नजरदोषेचा त्रास होत असतो. तर हा जो नजरदोषेचा त्रास आहे तर तो दूर व्हावा, आपल्या मुलांची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी, यासाठीच उद्या दसऱ्याला आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे. दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी आपण जर हा उपाय केला तर नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा. सर्वात प्रथम मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. पहिला उपाय जो आहे तर तो वडिलांनी करायचा आहे आणि दुसरा उपाय जो आहे तर तो आईने करायचा आहे. आता पहिला उपाय जो आहे तर तो कशा पद्धतीने करायचा, जो वडिलांनी करायचा आहे मुलांसाठी, तो कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा. सर्वात प्रथम तुम्हाला मध घ्यायचा आहे. मध घेतल्यानंतर तुम्हाला एक तुळशीची काडी घ्यायची आहे किंवा दर्भाची काडी घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याने आपल्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला त्या मधाच्या साहाय्याने ऐम हे अक्षर काढायचं आहे. आता हा उपाय आईने पंचमीच्या दिवशी म्हणजेच ललिता पंचमीच्या दिवशी मी हा उपाय तुमच्याबरोबर शेअर केला होता. त्यावेळेस आईला हा आपल्या मुलांसाठी करायचा होता. आता हा सेम उपाय वडिलांनी आपल्या मुलांसाठी दसऱ्याच्या दिवशी करायचा असतो. आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर काय करावं, तर मुलांना स्वतःला तर हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे दुसरं कोणी जर मुलांसाठी हा उपाय करत असेल तरीही चालेल. आता वडील जर हा उपाय करणार नसतील तर आईने जरी केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने ऐम हे अक्षर आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती काढायचं आहे. ऐम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र मानला जातो. त्यामुळे तुम्हाला हा जो मंत्र आहे तर तो जिभेवरती मुलांच्या काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपल्याला आपल्या मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहे. ज्या वेळेस दसरा असतो तर त्यावेळेस घरामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी ह्या समाविष्ट असतात. कारण का नवरात्रीमध्ये आपण देवीची खूप उपासना करतो, आराधना करतो, मंत्र आणि स्तोत्र करत असतो. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे एक प्रकारे
सकारात्मक होऊन जात असतं आणि सकारात्मक वातावरणात ज्या वेळेस आपण काही उपाय करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया. काय करायचं आहे तुम्हाला बघा, तुम्हाला ह्या उपायासाठी 2 ते 3 वस्तू लागणार आहे. त्या वस्तू तुम्हाला गोळा करायच्या आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला सर्वांनाच माहीत आहे, तर तो कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे. कडुलिंबाचं जे झाड आहे तर त्यामध्ये 64 योगिनी निवास करत असतात. तर ह्या कडुलिंबाचा पाला तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या ह्या वाळलेल्या देठासगटच्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी घ्या किंवा मग काळी जरी घेतली तरीही चालेल. त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर सर्वात प्रथम ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ओवाळायच्या आहेत. ओवाळत असताना त्या त्यांच्या डोक्याकडनं पायाकडे ओवाळायच्या. 7 वेळेस ओवाळायच्या. ओवाळत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, आल्याची गेल्याची, बाहेरच्यांची, आईवडिलांची, घरातल्यांची सुद्धा नजर लागू शकते. कारण मुलं ॲक्टिव्हिटी अशा करतात की आपल्यालाही त्यांचा खूप एक आनंद आपल्याला त्या गोष्टीचा होत असतो. त्यामुळे आपलीही नजर मुलांना लागू शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला मनामध्ये भाव ठेवून ह्या वस्तू डोक्याकडनं पायाकडे ओवाळायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापूरमध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहे. एखाद्या प्लेटमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यामध्ये ह्या जाळून टाकायच्या. आता बघा, कापूर जर तुम्ही जाळता नसेल येत तुम्हाला तुमच्या घरामध्ये तर तुम्ही त्या निर्मल्यामध्ये वस्तू टाकल्या तरीही चालेल, काही अडचण नाही. जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर तुम्ही चुलीमध्ये सुद्धा हा जो कापूर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळू शकतात, काहीच अडचण नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. हे दोन्ही उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी केले तरीही चालतील, पण पहिला जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. आणि जो 2 नंबरचा मुलांवरनं ह्या ज्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहे हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये देवी आईचं लक्ष्मीपूजन करत असतो, म्हणजेच काय सरस्वती पूजन करत असतो, त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. नक्कीच जीवनातील सर्व त्रास दूर होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.